नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन इथं लिलावात निघालेली तलवार मिळवण्यात सरकारला मोठं यश आलं आहे। याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी अधिक माहिती दिली आहे। या ऐतिहासिक तलवारीच्या लिलावाची बातमी आल्यानंतर खळबळ उडाली होती। त्यानंतर राजे मुधोजी भोसले यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून ही तलवार देशात परत आणण्याचं आवाहन केलं होतं। त्यानंतर सतर्कता दाखवत सरकारने ही तलवार 47 लाख रुपयांना खरेदी करण्यात यश मिळवलं आहे। ऑनलाईन लिलावाद्वारे होणाऱ्या विक्रीतून माहिती समोर आली होती की भारताच्या मालकीच्या तलवारीचा लिलाव केला जातोय। या संदर्भात माध्यमांवरही बातम्या प्रसारित झाल्या। त्यानंतर ही तलवार देशात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली। 1857 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भोसलेंचा खजिना लुटला होता आणि ही तलवार इंग्लंडमध्ये घेऊन गेले। बातम्या प्रसारित झाल्यानंतर राजे मुधोजी भोसले यांनी ही तलवार परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं। अखेर ही तलवार लिलावातून खरेदी करून परत आणल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे। तर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकारांना याबाबत सविस्तर माहिती दिली। शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनमध्ये आज दुपारी लिलावात निघणार होती। त्या बिडिंगमध्ये त्या लिलावामध्ये आपण सहभाग घेतला आणि आज सांगायला आनंद वाटतो, शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची एक पाती तलवार अंदाजित 47,15,000 रुपये ते टॅक्स प्रमाणे वाढू शकतील। या 47,15,000 रुपयामध्ये सर्वात जास्त बोलीवर मध्यस्थाकरवी महाराष्ट्र सरकारने मिळवली।